देशात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतोय। देशात गेल्या 24 तासात 46,951 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 112 दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ मानली जाते। आतापर्यंत 1,46,46,081 कोरोनाग्रस्त आहेत। गेल्या 24 तासात 212 जणांचा बळी गेलाय। देशभरात आतापर्यंत 1,59,967 जणांचा बळी गेलेला आहे कोरोनामुळे, तर कोरोनावरती गेल्या 24 तासात 21,180 जणांनी मात केली आहे। आतापर्यंत 1,11,51,468 जण कोरोनामुक्त झालेले आहेत। सध्या देशभरात 3,34,646 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत। कोरोना विषाणूच्या बदललेल्या रचनेनंतर नव्या प्रकारच्या विषाणूचे स्पाइक प्रोटीन अधिक बळकट आहेत, त्यामुळे नव्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। या नव्या विषाणूवरती लसी प्रभावी ठरणार का, यावर सध्या संशोधन सुरू आहे। भारतात गेल्या महिन्याभरातच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढलेत। नव्या विषाणूंची प्रथिनं बळकट आहेत, त्यामुळे विषाणू शरीरात झपाट्याने पसरतोय, त्यामुळे नव्या रुग्णांच्या संख्येत 3 ते 4 पटींनी वाढ झाली आहे। बुलढाण्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाला। कोरोनाचा आकडा वाढत असताना सरकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी बघायला मिळाली। बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतीत कामगार कार्यालय आहे। सध्या या कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, त्यासाठी या कार्यालयात गर्दी झाली होती। तिथे सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळलं जात नव्हतं। पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल आजपासून पुन्हा सुरू झालंय, तर खासगी हॉस्पिटलमधील 80% बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। हे सगळं करत असताना राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला अपेक्षित आर्थिक सहाय्य मिळत नसल्याची खंत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांनी आज जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते। नागपुरातल्या मेयो रुग्णालयामध्ये रविवारी सकाळी अचानक व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला, पण आता सर्व व्हेंटिलेटर सुरू असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अजय केवलिया यांनी स्पष्ट केलंय। एकाच वेळी 5 व्हेंटिलेटर्स बंद पडले, स्पार्किंगचा आवाज झाला आणि सगळेच घाबरले। नातेवाईकांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली, पण रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीनं हालचाल केली। रुग्णांना लगेचच दुसऱ्या खाटांवरती स्थलांतरित करण्यात आलं आणि व्हेंटिलेटर लावण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मुंबई महापालिकेच्या मेट्रो रुग्णालयामध्ये कसा घोळ सुरू आहे याचा पुरावा एका महिला रुग्णानं समोर आणलाय। मेल्ट्रॉन हॉस्पिटल औरंगाबाद महापालिकेचे कोविड रुग्णांसाठी स्पेशल हॉस्पिटल आहे। गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात जागा नाही अशी ओरड सुरू असताना 2 दिवसांपूर्वी एक महिला तिथे ऍडमिट होण्यासाठी आली होती, मात्र तिला ऍडमिट करून घेण्यासाठी हॉस्पिटलने रात्री 11 वाजवले। हॉस्पिटलचा एक वॉर्ड पूर्णपणे रिकामा असतानाही हॉस्पिटल प्रशासन जागा नसल्याची ओरड करते। अखेर या महिलेनं हॉस्पिटलची पोलखोल केली आहे। एमपीएससीची परीक्षा काल पार पडली। या परीक्षेसाठी कोरोनाचे नियम पाळत परीक्षा घेण्यात आली। औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये एका कोरोनाबाधित विद्यार्थ्यानं एमपीएससीची परीक्षा दिली आहे। हा विद्यार्थी रुग्णवाहिकेतून पीपीई किट घालून आला होता आणि थेट त्याच्यासाठी केलेल्या स्पेशल खोलीपर्यंत तो गेला। त्याच्या बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती, तसंच शहरातील सर्व केंद्रांवरती कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती। मुंबईतल्या धारावीतल्या नागरिकांसाठी आजपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू झालंय। जास्तीत जास्त धारावीकरांनी लसीकरण करावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहील। मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला असून आजपासून शहरात कडक निर्बंध अंमलात आणण्यात येत आहेत। कोरोनाचा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच गर्दीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे। दरम्यान ही चाचणी करण्यास नकार देणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय। पालिकेच्या या प्रयोगामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेणं अधिक शक्य होणार आहे। या चाचण्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीनं कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येईल। धुळ्यात कोरोनाचा धोका वाढलाय। जिल्ह्यात कोरोनामुळे 400 जणांना आपला जीव आतापर्यंत गमवावा लागलाय। शहरात 90 जणांचा कोरोनानं बळी गेलाय, तर गेल्या 20 दिवसात 3,109 रुग्णांची भर पडली आहे। निमगुळ गावामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय, तर आरोग्य विभागाच्या बेफिकिरीमुळे रुग्ण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नंदुरबार जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतोय। जिल्ह्यामध्ये आज 278 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या एकूण 3,151 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत एकूण 248 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय।
अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 50,000च्या उंबरठ्यावर आहे, पण याच्याशी नागरिकांना काहीही घेणं देणं नाही. काल 457 नवे कोरोना रुग्ण सापडले. रोज आकडा वाढतोय. मास्कचं आवाहन करूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतायत. काही महाभाग असे आहेत की मीडियाचा कॅमेरा दिसला की मग मास्क घालतायत. पिंपरी चिंचवड शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार आता या परिसरात समविषम तारखेला दुकानं उघडता येतील. पण व्यापाऱ्यांनी तो आदेश धुडकावून लावत दुकानं चालू ठेवली आहेत. आधीच नुकसान भरपूर झालंय. पुन्हा दुकानं बंद करणं परवडणार नाही असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. उल्हासनगर शहरात कोविड रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना शहरात लग्न समारंभ देखील दणक्यात सुरू आहेत. कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 विवाह कार्यालयांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कॅम्प नंबर 2 मधील मोनिका मॅरेज हॉल आणि हिरा मॅरेज हॉल या दोन्ही ठिकाणी 50हून अधिक वऱ्हाड्यांची उपस्थिती होती. या दोन्ही हॉल्सना 20,000 आणि 40,000चा दंड ठोठावण्यात आला आहे. पुन्हा जर असे कार्यक्रम झाले तर हॉल सील करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. जनता कर्फ्यूला आज बरोबर 1 वर्ष झालंय. पंतप्रधानांनी कोरोनाची परिस्थिती रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचं आवाहन केलेलं. मात्र वर्ष उलटून गेलं तरी अद्यापही कोरोनाचं संक्रमण कमी झालेलं नाही. दुसऱ्या लाटेचा उद्रेक होत असताना नागरिकांना अजूनही गांभीर्य दिसत नाहीये. सरकारनं आपला सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवरती बहिष्कार घालू असा इशारा पुण्यातील लग्न कार्याशी संबंधित व्यावसायिकांनी दिलाय. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून या सर्वांचा उद्योग ठप्प आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी या व्यावसायिकांनी साखळी आंदोलन केलं. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिल वसुलीसाठी सध्या महावितरणकडून वीज तोडणी सुरू आहे. याच्या निषेधार्थ सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. भाजप आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. वीज तोडणी थांबवण्यात आली नाही तर उद्या तहसीलदारांच्या गाडीला गाई म्हशी बांधण्याचा इशारा सातपुते यांनी दिलाय. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. सरकारकडून सुरू असलेली वीज तोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली. शेतकरी कोणत्याही प्रकारचं देणं महावितरणला लागत नाहीत. महावितरणकडे शेतकऱ्यांचे पैसे आहेत. महावितरणकडून खोटी बिलं देण्यात आली आहेत, ती तात्काळ मागे घ्यावीत, अन्यथा वसुलीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. साक्री तालुक्यातील राजेंद्र देवरे यांनी लागवड केलेल्या टोमॅटो आणि मिरची पिकांचं नुकसान झालंय. धामनारच्या नाना सोनवणे या शेतकऱ्याच्या कांदा पिकाचंही नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा भुईसपाट झालेत. अकोल्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. आज सकाळी 8:30 वाजता अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. अकोला जिल्ह्यातील पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे या भागातील गहू, हरभरा, कांदा आणि फळबाग तसंच आंबा पिकाला फटका बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून जालन्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फटका बसलाय. उभी पिकं आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. द्राक्ष बागांचंही नुकसान झालेलं आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. वडवणी तालुक्यातील देवडी आणि खळवट लिमगाव या 2 गावांमध्ये टोमॅटो पिकाला गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीमुळे शेतात फुटलेला टोमॅटोंचा चिखल झालाय. मागच्या 4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील विविध भागातही अवकाळी पाऊस पडतोय. सलग 4थ्या दिवशी मेळघाटातील लवादा परिसरात तुफान गारपीट झाली. जिल्ह्यातील तब्बल 9 तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे मूळ घरांचं छप्पर उडून गेलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी हंगामातील पिकं हातची गेली आहेत. कांदा, मका, गहू या पिकांना गारपिटीचा फटका बसलाय. तसंच संत्र बागा आहेत त्या देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, बाजरी आणि इतर पिकं सध्या भुईसपाट झाली आहे. तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती केळीचं उत्पादन घेतलं जातं, पण अवकाळी पावसामुळे दूरपर्यंतच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. कर्ज काढून उभी केलेली बाग उद्ध्वस्त झाल्यानंतर इथला शेतकरी पुरता हतबल झालाय. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्याच्या पावसानं बळीराजात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी झाडांची पडझडही झाली, तर द्राक्ष, आंबा, गहू यासारख्या पिकांची वाताहत झाली आहे. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पुणे शहराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. पिंपरीतल्या हिंजवडीत विप्रो सर्कल ठिकाणची होर्डिंग्ज वादळी वाऱ्यानं पडली, तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. अचानक बदललेल्या वातावरणामुळे शहरात जोरदार वारे वाहू लागले, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीत लेंडारा तलावामध्ये मृत माशांचा खच पडलाय. जागतिक जलदिनीच ही बाब उघड झाली आहे. तलावाच्या पाण्यात प्रदूषण झालंय. हजारो मासे मेल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे